ज्यांनी अशी जोडी मैदानात आपण पाहू शकता. तर गोलंदाजी मार्कवर पहिलं षटक जोडून ते नावा संघाकडून रोहन घरत आलाय. रोहन घरत उर्फ जॉन्टी. बघा पाणी येणार नाही मैदान, ड्रिंक्स पेक होणार नाहीये, त्यामुळे फास्ट घ्यायचंय. नावा संघ तुम्हालाच मला वाटतं नंतर बॅटिंग करायचे. पार देखील बघा ना मैदानात थोडंसं त्यांना माहिती आहे व्यत्यय ते बाजूला करणं फार गरजेचं आहे, कारण का क्षेत्ररक्षण करताना कधी त्याच्यावरती नजर पडली तर मग थोडंसं आपण बघितलं तर डिस्टर्ब होतं. धन्यवाद पार. चला चला जरा लवकर, नावा संघ तुम्हाला चेस करायचे आहेत. फास्ट घ्यायचं, जरा फास्ट घ्यायचं. नाही काल थोडासा उशीर झाला होता, पण कैलास फौजी जरा लवकर फास्ट घ्यायचंय. बॅटर चला ना लवकर. भिंगारी संघ आपण तयार राहा, कारण का नंतर नावा संघाला चेस करायचे आहेत. नाही नेक्स्ट बॅटरनी देखील लगेच तयार राहायचंय. नाही बघा भिंगारच्या खेळाडूंना विनंती, बॅटर आहेत त्यांनी तयार राहायचंय. पाय जरा आतमध्ये घ्या भिंगार संघाचे खेळाडू. रघुदादा जरा आपल्या खेळाडूंना थोडंसं सहकार्य करायला सांगा. धन्यवाद. रघुदादा आहेत म्हणजे काही टेन्शनच नाहीये. सामना सुरू होतोय. गोलंदाजी मार्कवर येतोय रोहन, येतोय स्ट्रायकरला सूरज, नॉन स्ट्रायकला आशिष. आजच्या दिवसातील शेवटची मॅच. रोहन पहिला चेंडू लोअर फुलटा चेंडू मिडॉनच्या बाजूने काढलाय. पॉवर प्लेचा पॉवर पॅक फटका, चौकार. बॅटमधून चौकार आलाय. दमदार सुरुवात. रोहन पुन्हा गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओव्हर द कडनं मारा करतोय. ऑफ साइडला क्षेत्ररक्षण, शॉर्ट टर्मॅन, बॅकवर्ड पॉइंट. एक क्षेत्ररक्षण 30 सर्कल डीप पॉइंटला आपण पाहू शकतो. एक्स्ट्रा कव्हरला वेग प्रचंड आहे, पण दिशेवरती नियंत्रण नाहीये. दिशा खराब तर दशा खराब. धावसंख्या धावफल कधी 5 धावा दाखल करते आपण पाहू शकता. सिद्धिनायक भिंगारी विपक्ष नावामध्ये आपण मॅच पाहतोय. नावा 11 हवेमध्ये चेंडू यावेळेला कवसला क्षेत्ररक्षक आहे. शॉर्ट कव्हर रिजन मध्ये चूक होणार नाहीये. मुनाफने खूप चांगला झेल घेतलाय. बॅटर बाद. एकच म्हणाल जॉन्टीसाठी, न नावासाठी, न पैशासाठी, न गावासाठी. आम्ही क्रिकेट खेळतो फक्त आणि फक्त आमच्या गावासाठी. इथे पैसा महत्वाचा नाही, फक्त गावाची प्रतिष्ठा महत्वाची आहे. नावासाठी, न भावासाठी, न पैशासाठी. आम्ही क्रिकेट खेळतो फक्त आमच्या गावासाठी आणि गावाची प्रतिष्ठा लागली आहे. नवीन बॅटरला कुणाल आलाय. कुणाल नाईक येतोय 3ऱ्या क्रमांकावरती. गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकता यावेळेला रोहन उर्फ जॉन्टी. वैयक्तिक पहिलं संघाचं पहिलं षटक घेऊन आलाय. सूर्य बघा हळूहळू अस्ताला चाललाय आणि आजचा सूर्य कुणाला अस्ताला घेऊन जातो पाहायचं इथून. झेंडर आपण तर जे टावर्स आहे त्याच्या मागे चाललाय रोहन. हो हा चेंडू स्वीप केलाय. लीडिंग एज होती. चेंडू चालला फाईन लेगला बीट करून सीमा रेषा पार. कैलास फोरजीचा सरतोय चौकार. चाईनची गाडी देखील पाहू शकता. 110 सीसी नाही, 170 सीसी नकोय ना. हल्ली एवढे रायडर झाल्यात का छोट्याच गाड्या ते एवढे पळवतात की भीती वाटते. कैलास सर बॅट कडे की यस लेग बाय. गुड डिसिजन कैलास.
विचारणं देखील फार महत्वाचं आहे, कारण का बॅटच्या संपर्कात चेंडू लागला होता की नाही. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कर रोहन, कुणाल ड्राईव्ह केलाय कॉफी बुक स्टाईलने हाफवाली मिड ऑफ एक्स्ट्रा कव्हरला बीट करून चेंडू चालला या बेला सीमा रेषा पार चौकार. तेरा धावा दाफलकरती लागल्यात. रोहन पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर स्ट्राईकला कुणाल. ओ पुन्हा एकदा कॉफी बुक स्टाईलने हाफ वॉली ड्राईव्ह केला होता. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला खूप चांगलं क्षेत्रक्षण. काय कुणाल बॅटिंग करतो बघा ना, पद्धत आली ते किती चांगलं आहे. खूप फटका चांगला होता. स्ट्रायकेनला आपण पाहू शकता, या वेळेला आशिषला आपण पाहू शकता. एकनाथ दत्तू म्हात्रे यांच्याकडून देखील आपण पाहिले तर सिरीज साठी मालिकावीरसाठी बाईक देखील भावी नगरसेवक, त्यांना देखील आपण धन्यवाद देऊ. धावसंख्या धाफलकर आपण पाहू शकता 14 धावा धाफलकरती लागल्या आहेत. रोहन जॉन्टी गोलंदाजी मार्कर एंड बदललाय. ओ प्ले डाऊन झाले आहेत. बॅटर बाद होतो या बेला. पहिलं आपण बघितलं यश मिळालं इथे. चांगली गोलंदाजी बघायला मिळाली या बेला. या षटकामध्ये जर विचार केला तर चांगली गोलंदाजी बघायला मिळाली. 14 धावा देऊन 2 गडी बाद केले. चला लवकर लवकर नावा संघ एकत्र येऊ नका. वैष्णव जरा चला, तुम्हाला नंतर बॅटिंग करायची, त्यामुळे आम्ही सूचना करतोय बघा. हळूहळू सूर्य अस्ताला चाललाय. पाहिजे आजचा सूर्य कुणाला घेतोय. जवान चला जरा लवकर, कारण तुम्हाला नंतर बॅटिंग करायची. नाही किती अंदाज झाला तर मॅच कंप्लीट करणार आहेत आम्ही, त्यामुळे तुम्हाला जरा सहकार्य करायचं आम्हाला. नवीन बॅटर येतो यावेळेला आपण पाहू शकता. सागर परदेश येतोय. सागर परदेशी पाहिजे कशा प्रकारचा बॅटिंग करतोय. पहिलं षटक संपलंय, अजूनही 24 चेंडूचा खेळ बाकी इथून. चला सागर जरा लवकर नावा संघ बघा, नंतर तुम्हाला बॅटिंग करायची आम्ही सूचना करतोय. नंतर तुम्ही आयोजकांकडे कोणत्या प्रकारची तक्रार करू नका. ऐकली जाणार नाहीये की अंधार पडला, आम्हाला चेंडू दिसत नाहीये. नाही हळूहळू सूर्य बघा अस्ताला चाललाय. 5 ते 10 मिनिटात सूर्य पूर्णपणे गायब होईल. वैष्णव भोईर आलाय, एक जबरदस्त क्रिकेटर नावा संघाचा. नावा संघाच्या खेळाडूने आता सांगितलं आम्हाला 12 खेळून बळबटील आमच्या गावात 5 ते 6 टीम आहेत. 14 धावा धावफलकाती लागले. स्ट्रायकेनला आपण सागरला पाहू शकता. नाही कुणाल आहे स्ट्राईकला, नो स्ट्राईकला सागर. कुणाल साठी क्षेत्रक्षण ऑन साईडला शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट लेगला क्षेत्रक्षण, मिड विकेटला एक क्षेत्रक्षण, लॉंग ऑनला एक क्षेत्रक्षण. वैष्णव चांगलं कॉन्टेस्ट बघायला. ओ चांगला चेंडू होता. सॉफ्टेने फक्त चेंडूला हलक्या हाताने ड्राईव्ह केलं या वेळेला कॉफी बुक स्टाईलने. धावसंख्या धावफलकात आपण पाहू शकता 15. तर कुणाल नाईकला माहिती आहे कोणत्या गोलंदाजाला अटॅक करायचा आणि कोणत्या गोलंदाजाला सन्मान द्यायचा. डावखुरा बॅटरला सागर आलाय. आता क्षेत्रक्षामध्ये बदल केले ते डाव्या आणि उजव्या त्याची जोडी. आजच्या दिवसातील शेवटची मॅच आपण पाहतोय. भरपूर मान्यवर आले होते तिथे देखील आपली 10 ते 15 मिनिटं थोडंसं आपण मागे गेलो. अन्यथा एवढ्याला सेकंड इनिंग सुरू असते, पण काही हरकत नाही. मान्यवर येणारच आहेत, त्यांचं आपल्याला मोलाचं सहकार्य असतं. त्यांचं सहकार्य करणं, त्यांचा सत्कार करणं फार गरजेचं असतं. वैष्णव गोलंदाजी मार्कवर एंड बदललाय. धनसरगाव एंड कडून स्ट्रायकेनला बॅटर आपण पाहू शकता या वेळेला सागर. फटका चांगला या वेळेला. एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये चेंडू गेलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे, चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. पार्थ आहेत. धावसंख्या धावफलकर आपण पाहू शकता 16 धावा. 16 धावा धावफलकर कुणाल नाईक स्ट्रायकेनला. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. 8 चेंडू झालेत. विशाल म्हात्रे बघा चेहऱ्यावरती आनंद दिसतोय. त्यांनी पुरस्कृत केलेल्या संघाने 2 सामने जिंकले आहेत. हा चेंडू पंच या वेळेला वाईट चिखून करतायत. आव्हान भर धावसंख्या धावफलकर 17. ह्या कुठेतरी चुक्यात आळावे लागणार आहेत. 1 फॉर दी ओव्हरचा कॉल दिला जातोय. गोलंदाजाला आता सूचना केली, ताकीद दिली गेलेली आहे. ह्यानंतर दुसरा चेंडू तुम्ही अशा प्रकारचा फेकला तर कदाचित गोलंदाजाला दंडित केलं जाईल. वैष्णव भोईर गोलंदाजी मार्कवर धनसरगाव एंड कडून राईट आर्म वर तिकडे मार्क होतो. स्ट्राईकला कुणाल. हा चेंडू वेग प्रचंड होता. पंच वाईट चिकून करतायत. संध्याकाळच्या सत्रामध्ये सचिन कडूला कसरत करावी लागते, एक्सरसाइज करावी लागते. इच्छा नाहीये पण एक्सरसाइज करावी लागते.
आजच्या दिवसात खूप चांगली पंचगीर राहिली. सचिन कडू मॅन फ्रॉम रोहिंजन, आपण तर कैलास फोरजी मॅन फ्रॉम धान सर, खूप चांगली पंचगीर राहिली. विशाल म्हात्रे जे असते, जितेश असेल त्यांना देखील आपण धन्यवाद देऊ. पुन्हा त्या वैष्णव गोलंदाजी मार्क शाकला कुणाल. ओ फुल टॉस होता, यावेळेला ड्राईव्ह करायचा होता, टोला चेंडू लागलाय, चेंडू चालला डीप पॉइंट रिजन मध्ये. ओहो फुटबॉलचा प्रकार, क्या बात आहे, गोल केलाय, चौकार. गाणं का लावलं फक्त मलाच समजलं. मी तर म्हणेल डीजे मास्टरला, आपली कोळी गीतं एवढी चांगली आहेत, अहो आपली संस्कृती आपण जपा. आज सकाळपासून डीजे मास्टरने खूप चांगली साथ दिली. आता का हा गाणं, कार्यक्रम कोणताही असो कृष्णा, पण आगरी कोळी लावल्या, गाणी लावल्याशिवाय, आगरी कोळी गीतं लावल्याशिवाय कार्यक्रम पूर्णच होत नाही. आता प्रेक्षक वर्ग बदललाय तरी पण गाणी सिंधी लावा ना. आता हा गाणं फक्त मलाच समजलं, बाकीच्यांना काहीच समजलं सर. धावसंख्या धावफल करते आपण पाहू शकतात, 23 धावा. नाही भोजपुरी गाणं, संगीत चांगलं होतं. आता मी पण तेच सांगेल, काहीतरी बोलले वेगळे शब्द. 23 धावा असू दे, काही हरकत नाही. डीजे मास्टर देवा गायकर पापडीचा पाडा, आमच्या गणेश गायकर यांचा डीजे आहे, खूप चांगले ऑपरेटर आहेत. नको वैष्णव ओ पूल करायचा होता, यावेळेला चेंडू पडल्यानंतर थोडासा शरीराच्या दिशेने आला. असे चेंडू तुम्ही थांबवायला पाहिजेत. धाव संख्या धाव 23, दुसरं षटक. अपील करणं देखील तिथे फार गरजेचं आहे. आता कदाचित चेंडू हाताने थांबवलाय, त्यामुळे कदाचित पंचांकडे वैष्णवने अपील केला असं. आता पंच काय बातचीत करतात पाहायचं. हँडलिंग द बॉल, नाहीये. जॉन्टीने बघा काहीतरी सांगितलंय, नाही स्पोर्ट्समॅनशिप दाखवत आहेत. चला चला चला, उशीर होतोय. चला 23 धावा धावफलकाती लागले आहेत. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे, अजूनही 18 चेंडू. त्यानंतर आपण इतर चेंडू वाईड यॉर्करचा वापर केलाय. डॉट चेंडूची समाप्ती, 2 षटक संपले आहेत. सामना लगेच सुरू करायचा आहे. सचिन सर सूचना करा. 23 धावा धावफलकाती लागल्या आहेत. सिद्धिनायक आपण तर भिंगारी संघ प्रथम बॅटिंग करतोय. सागर आणि कुणाली जोडी मैदानात आहे. इथून 50-55 झाले ते मजा येईल. सूर्य बघा लगे हळूहळू अस्ताला चाललाय, सूर्य अस्ताला चाललाय. पक्षी आपल्या घराकडे पलायन करतायत. अशा शांत वातावरणामध्ये चाललेली मॅच, आजच्या दिवसातील शेवटची मॅच. उद्या स्पर्धेचा 3रा दिवस आहे. मेगा फायनल जर बघितलं तर सुपर संडेला कृष्णा कोण मालिकावीर ठरणार, कोणता खेळाडू बाईक घेऊन जाणार आपल्या घरी, अनेक प्रश्न आहेत. त्याचं उत्तर मिळेल. गोलंदाजी मार्कवर येतो पुन्हा एकदा. आपण पहिले तर मित आलाय. मित गोलंदाजी मार्कवर टाकला. कुणाल नाईक आता काय करतो पाहिजे. पॉवर प्ले संपलाय. कुणालला आता चांगली बॅटिंग करावी लागणार इथून. नावा संघ देखील एक चांगला संघ आहे. मित ओ फटका चांगला, डाऊन दी ग्राउंड. चेंडू चालला, यावेळेला आपण तर लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक येतोय, चेंडूला उचलतोय, फेकी करतोय. एकच धाव. धावसंख्या धावफलकाती 24 धावा. 24 धावा. कारण सागर आणि कुणाली जोडी डाव्या आणि उजव्या हाताची, त्यामुळे पंचांना देखील सातत्याने कसरत करावी लागते. खेळाडूंना देखील चेंज, आपण तर क्षेत्ररक्षण चेंज करावा लागतोय. गोलंदाजाला देखील थोडंसं लाईन आणि लेंथ बदली करावी लागते. 24 धावा धावफलकाती लागल्यात. आजच्या दिवसातील शेवटची मॅच आपण पाहतोय. मित गोलंदाजी मार्क राईट आर्म राऊंड द कडे मारतोय. ओ पूल केलाय, पाठवलाय चेंडूला. यावेळेला चेंडू वेगाने चाललाय लॉंग लेगच्या दिशेने. आउटफील्ड पास आहे. चेंडू सीमारच्या पार, चौका. एकनाथ माळी
त्यांच्या गाण्यामध्ये जबरदस्त संगीत असतं, आपल्यामध्ये तर अर्थ असतात दडलेले. लॉफ केलाय, झेलची शक्यता आहे. चेंडू गेला यावेळेला 1 बॉल्स एक्स्ट्रा कव्हर रिजन मधून सीमारेषा पार. सलग 2 चेंडू 2 चौकार आलाय. धावसंख्या दाखल करते 32. वेगाने धावसंख्या वाढते. आता सागर बॅटिंग खूप आक्रमक करतोय. मीत वरती हल्ला चढवलाय. क्षेत्ररक्षक आलाय, चेंडूला फीड केले, मिसफील्ड झाले. 2 धावा होत आहेत का पाहायचंय. डायरेक्ट हिट देखील केली जाते. 20 आहेत तिथे. धाव संख्या 10 फल करते. आपण पाहू शकता यावेळेला 34 धावा. राजेंद्र म्हात्रे यांना आपण पाहू शकता आणि विश्राम म्हात्रे एवन जोडी. भावेश यांचे मोठे बंधुराज. ओ चांगला चेंडू होता, शरीराच्या दिशेने आला. ऑन द टोस कॅच होता यावेळेला. डॉट चेंडूची समाप्ती. 3 षटकाच्या समाप्तीनंतर प्रथम बॅटिंग करताना सिद्धिविनायक भिंगारी संघ 34 धावा धावफलकाती लागलाय. पाहिजे 4थं षटक कोण घेऊन येतंय. चला लवकर लवकर लवकर. नावा संघ तुम्हाला चेस करायच्या धावा, त्यामुळे आम्ही तुम्हाला सातत्याने सूचना करतोय. नयन देखील बघा थोडंसं व्यस्त आहे. जबरदस्त क्लिअरची विट क्वालिटी फॉर्च्यून इव्हेंटच्या माध्यमातून संपूर्ण टीम येणार ती कृष्णा तुमच्याकडे फार चांगली आहे आणि ते चांगलं काम करतायत. त्यामुळे तुम्ही लाईव्ह टेलिकास्ट देखील पोहोचवलं तर प्रेक्षकांपर्यंत चांगलं आणि एक चांगली संकल्पना कृष्णाच्या माध्यमातून. जेव्हा 40+ क्रिकेट असतं तेव्हा ते आपण स्कोअर बोर्ड त्यांच्या माध्यमातून मराठीमध्ये देखील केलं जातं, मातृभाषेमध्ये दाखवलं जातं. नारिवलीच्या स्पर्धेत पाहिलं आम्ही. चला चला लवकर जरा आवाज संघ लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्या. सूर्य बघा अस्ताला गेलाय. 4थं षटक कोण घेऊन तर पाहायचं इथून. गोलंदाजी मार्कवर कोण येतो पाहायचं आता नावा संघाच्या माध्यमातून. स्वराज येतोय. स्वराज येते गोलंदाजी मार्कवर स्ट्राईकला. आता कुणाल नाईक इथून काय करतो पाहिजे. 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. कुणाल नाईक आता कशा प्रकारे बॅटिंग करतोय. कारण 50-60 आपण तर 50+ धावा करायचे असेल तर कुणालला आता आक्रमक बॅटिंग करावी लागणार. स्वराज पहिला चेंडू वेल लेफ्ट केलाय. पंच आपण तर सचिन कडू वाईटची खूण करतायत. धावसंख्या दाखल कधी 35. स्वराजने सुरुवात खराब केली. कुणाल नाईक सारखा बॅटर आहे. खेळपट्टीत थांबलाय कुणाल. नावा संघाला देखील वाईट कार्ड एंट्री मिळाली या स्पर्धेमध्ये. दरवर्षी मिळते, गेल्या वर्षी देखील. चेंडू यावेळेला गली आणि थर्मॅनच्या मधून जी गॅप होती, चेंडू सीमारेषा पार. चौकार. मास्टर देवा एकनाथ माळी काय संगीत बनवतील आणि त्यांच्या संगीतामध्ये अर्थ देखील असतो. असं नाही की गाणं बनवायचं म्हणून. स्वराज पुन्हा त्या गोलंदाजी मार्कवर टाकला. कुणाल पूल केला यावेळेला. खेचलाय चेंडूला. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे तिथे. वैष्णव भीती विकेट मिळतो का पाहायचंय. बॅटर बाद. अन्यथा 2 धावा मिळाल्या असत्या. 12वा खेळाडू बघा थोडस त्याच्या चेहऱ्यावर देखील टेन्शन आलं होतं. पछता नवीन बॅटर कोण येतं पाहायचंय. सागर बाद झालाय. चला लवकर बॅटिंग ऑर्डर लवकर पाठवा. बॅटिंग ऑर्डर लवकर पाठवा. भिंगारी संघ दर्पण चला जरा लवकर. दर्पण मडवी येतोय. वैष्णवने खूप चांगला फेकी केली आपण डीप मध्ये मिड विकेटवरनं. चला दर्पण जरा लवकर लवकर लवकर. स्वराज गोलंदाजी मार्कवर. कुणाल नाईक जबरदस्त बॅटिंग करतो. एक बाजू लावून धरले. धावा देखील तो करतोय. वन साइडला क्षेत्ररक्षण शॉट पॉइंट लेग स्क्वेअर लेग मिड विकेट लॉंग ऑन. स्वराज
हुक करायचं आहे ते कॉड बॅनचा अपील केलं जात आहे. पंचांचा बोट आकाशाकडे. मॅचची गोल्डन विकेट मिळून दिले स्वराजने. बॅटर बाद. ही कोळी न म्हसळ्याची भडकला देवा. कृष्णा संध्याकाळचा सूर्य अस्ताला चाललाय आणि डीजे मास्टर आता उगवायला लागलाय. काय जबरदस्त गाणी. नाही थंडी नाही वाढली, गरमी वाढली, त्यामुळे तो गरम झालाय वाटतं. नवीन बॅटर कोणी तर पाहायचं. लियाकत आलाय. लियाकत आलाय. स्वराज लियाकत. ओ जबरदस्त गोलंदाजी. पुन्हा एकदा कॉड बॅनचा अपील केलं जात आहे. डॉट चेंडूची समाप्ती. नाही कृष्णा आमच्याकडे नेहमी येतो बघा. कृष्णाला माहिती आहे लाईव्ह टेलिकास्ट पोचायच्या आधी टीमच दोन्ही आलेले असतात मैदानात. नाही आताच कृष्णा तुम्ही नारोलीची स्पर्धा देखील कव्हर केली बघा. किती लवकर संघ आले होते. स्वराज गोलंदाजी मार्क शेकला आपण पाहू शकता. ओ बॅक पडायला पंच केला यावेळेला. क्षेत्ररक्षक आहे तिथे. गुड कॅच. मित पाटीलने कारभार कमाल झेल घेतलाय. एक्स्ट्रा कव्हरला. सिद्धीने आपले तर भिंगारी संघ 40 धावा धावफलकाती लागल्या आहेत. नवीन बॅटर चला लवकर जरा. सूर्य अस्ताला गेलाय बघा. नवीन बॅटर आहे तर यावेळेला आपण पाहू शकता जयदीप आलाय. चला जयदीप लवकर या. जयदीप जरा लवकर या. जयदीप आणि दर्पणला आपण पाहू शकता. जयदीप रघु परदेशी म्हणजे रघु दादांचा मुलगा. क्या बात आहे. बाबा आणि मुलगा एकत्र खेळताना दिसत आहे. नाही ग्रामीण मध्येच बघायला मिळतं. स्वराज तू जयदीप. चेंजा पेस. मॅचची कडा घेऊन चेंडू मागे सरकलाय. षटक संपत. या षटकात धावा आल्या फक्त आणि फक्त. आपण पाहिले तर खूप चांगली गोलंदाजी केली. 6 धावा दिल्यात स्वराजने. अंतिम षटक आता कोण घेऊन पाहिजे. सिद्धीने एक भिंगारी संघ किती धावांचं लक्ष ठेवतोय. नावा संघासमोर. चला नावा संघ लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्या. 5:20 झाले आहेत कारण सूर्य अस्ताला गेलाय. पक्षी देखील आपल्या घराकडे पलायन करतायत आणि अशा शांत वातावरणामध्ये चाललेला दुसऱ्या फेरीतील दुसरी मॅच आपण पाहू शकता. अंतिम षटक कोण घेऊन पाहिजे. मनीष आलाय. मनीष सकाळी आपण तर 12वा खेळाडू होता पण आता मैदानात अथर्व आहे का. अथर्व 12वा खेळाडूच होता. अथर्व आलाय. स्ट्रायकेरला आपण बॅटर पाहू शकता. यावेळेला दर्पण मडवीला आपण पाहू शकता. अंतिम षटक. स्लोगरचं षटक. हानामारीचं षटक. इथून पाहिजे काय केलं होतं. पार्थ बघा काय स्टाईल आहे चालण्याची. वेगळी शैली. 17 नंबरची जर्सी घातली म्हणजे विपक्ष संघाला खतरा आहे. फुलटॉस डाऊन दी ग्राउंड. चांगलं क्षेत्ररक्षण. पार्थचं फेकी देखील गुड थ्रो. काय फेकी बघा ना. ऑन द स्टंप फेकी. 41 धावा. धाव संख्या 41. अथर्व गोलंदाजी मार्कवर. यंगस्टर आहे. वेगवान गोलंदाज आहे. स्ट्रायकेला जयदीप. परदेशीला आपण पाहू शकता. लेफ्ट नंबर आहे. लेफ्ट हँड ओर मारा करतोय. कुटारी एंडकडून हा चेंडू शरीराचा
नाही रन नसणार आहे मला असं वाटतंय. चालेल मला फोन करा मग. चालेल मी तुम्हाला फोन करतो मग. हां नाही माझे अजून 5 ओव्हर बाकी आहेत ना त्याच्यानंतर मग होतील का. चालेल मी बघतो फोन करतो. डॉट चेंडूची समाप्ती ते अंतिम षटक प्रगती पथावर आहे. धावा दिल्या धाव फल करते आपण पाहू शकता यावेळेला 41 अथर्व स्ट्रायकिंगला जयदीपला आपण पाहू शकता. ओ फटका यावेळेला खूप चांगला खेळलाय. ऑफिस ड्राईव्ह बघायला मिळालाय. एक धाव एक पूर्ण केले होते. धावसंख्या धाव फलकाती 42. सिद्धिविनायक भिंगारी संघ थोडासा डगआउट शांत बसलाय. धावा येत नाहीयेत. अथर्व बघा 12वा खेळाडू होता पण इतका चांगला 12वा खेळाडू का ठेवला होता मित्र म्हणजे इतका चांगलं गोलंदाजी करतो. नाही पार्थ सांगतोय की 12च खेळाडू नव्हते आमच्याकडे 11च नव्हते तर काय करणार मग त्याला राखीव मधनं ठेवलं. हो जबरदस्त गोलंदाजी काय गोलंदाजी करतो बघा यंगस्टर हा. नावा संघाचा फ्युचर आहे मी तर म्हणेल अथर्व. अथर्व बघा जबरदस्त गोलंदाजी करतोय. चांगली गोलंदाजी करतो वेगवान गोलंदाज फ्युचर आहे मी तर म्हणेल नावा संघाचं. लेफ्ट हँड ओव्हर द गट मारा करतो. स्ट्राइकला दडपण ओ लॉफ केलाय. टायमिंग खूप चांगलं झालं यावेळेला पण इथे काहीतरी घडलंय मैदानावर वाटतं. शेवटच्या चेंडूवरती षटकार आलाय पण बॅटर ज्याप्रमाणे नाराज झाले असं वाटलं की कुठेतरी ते चिंतेत आहेत. षटकाराने धावसंख्या वाढते धावसंख्या दाखल करते 48 आणि 49 धावांचं लक्ष असणारे जबरदस्त गोलंदाजी केली. दर्पणने आपण अथर्वने या षटकात धावा दिल्या फक्त आणि फक्त 8 धावा दिल्या. शेवटचा चेंडू ओव्हर पिच टाकला. चला लगेच बॅटिंग साठी उतरायचंय. नावा संघ 49 धावांचं लक्ष घेऊन उतरेल. चला लवकर लवकर शेवटच्या चेंडू दडपण षटकार आपण दडपण थोडस नाराज झाले ते असं वाटलं की विकेट झालं की काय पण तो शेवटचा चेंडू होता. 48 झाले 49 धावांचं लक्ष्य 5 षटकांमध्ये. अच्छा दिवसातील आपण तर शेवटची मॅच 9.8च्या सरसन बॉल. चला 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 लवकर चला लवकर लवकर पाहिजे तर रघु परदेशीचे षटक फार महत्वाचे असणार आहेत. कुणालची षटक फार महत्वाचे असणार आहेत. 49 करायचे आहेत. रघुदादाची 2 षटकं फार महत्वाची असणार आहे. 49 करायचे आहेत. आजच्या दिवसातील अंतिम मॅच. धन्यवाद देऊ आम्ही संपूर्ण ग्रामस्थ मंडळ कुटारीला धन्यवाद देऊ. चैतन्येश्वर क्रीडा मंडळ कुटारीला धन्यवाद देऊ. भावेश असतील विनायक असतील विशाल असतील सर्वांना धन्यवाद देऊ. खरे आजचा आमचा या स्पर्धेतील आपण भेटले तर आज शेवटचा टर्न आहे आता. खरं रविवारचा देखील आम्हाला कार्यक्रम आहे त्यामुळे थोडंसं आम्ही या स्पर्धेत उपलब्ध राहू शकत नाही पण जर वेळ मिळाला तर नक्कीच येऊ पण शाश्वती नाहीये. कारण की आयोजकांना सांगणं आपलं कर्तव्य असतं कृष्णा. कारण तुमच्या जर तुम्ही सांगितलं आम्ही येऊ पण ते आपल्या भरोश्यावर राहतात त्यामुळे अंतिम दिवशी आम्हाला देखील जास्त संधी मिळणार नाहीये. चला 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 लवकर नावा संघ लवकर 5:25 झाले आहेत. 5:28 झाले. चला लवकर सूर्यास्ताला गेलाय. 49 धावांचं लक्ष पाहिजे. आता पॉवर प्ले मध्ये कशा प्रकारे बॅटिंग केली जाते पाहिजे. नावा संघाने खूप चांगला खेळ केलाय. चला चला बॅटर चला लवकर जरा सलामीची जोडी कोण येते मैदानात पाहायचं यावेळेला. नाही आता व्यासपीठावर गर्दी वाढली बघा ना कृष्णा. चर्चासत्र सुरू आहे. नाही छोटी गँग मला वाटतं संध्याकाळी काय करायचं राजमात्रेची मला वाटतं सर्व ते सपोर्टर आहेत बिग सपोर्टर आहेत. रघुदादाला बघा विकेट हॅट्रिक साठी 2555 रुपये. संदीप म्हात्रे यांच्याकडून संघ मालक यांच्याकडून SS ट्रान्सपोर्टचे मालक जॉन टी आणि आपण बघितले तर
मनीषची जोडी तर बघा आमचे चांद शेख देखील सामना एन्जॉय करतात डोंबिवलीवरनं. एस.एन. टेलरचे प्रॉपरेटर त्यांच्या माध्यमातून देखील स्पर्धेला शुभेच्छा आल्या. खूप खूप धन्यवाद चांद. हॅलो सामना सुरू होते. गोलंदाजी मार्कवर पहिलं षटक घेऊन येतोय. पहिला चेंडू कॉटन बॉलची संधी होती. संधी दवडली. गोलंदाज आपण पाहू शकता यावेळेला गोलंदाजी मार्कवर आशिषला आपण पाहू शकता. स्ट्रायकला मनीषला आपण पाहू शकता. रोहनला आपण पाहू शकता. रोहन आणि मनीषची जोडी आशिष राईट अमृतकडे मार्ग. फुल टॉस आहे. फक्त टायमिंग चांगलं झालंय. मिड ऑफच्या डोक्यावरनं पॉवर प्लेचा योग्य वापर. चेंडू सीमारच्या पार चौकार. लॉंग ऑफला पाठवलं जातंय. चांगला चेंडू होता. यावेळेला व्यवस्थित मिडल होत नाही. पूल करायचा होता. मोठा फटका खेळायचा होता मिडविकेट रिजन मधनं. 1 धाव मिळते. धावसंख्या धाव फलकाती 12 धावा आपण पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर नावा संघ चेस करतो. 49 12 लागले धाव फलकावरती. तर 49चं लक्ष असताना 12 धावा धाव फलकाती लागल्या आहेत. उर्वरित समीकरण येणारे 24 चेंडू 37 धावांचं लक्ष. चला फास्ट घ्यायचंय. फास्ट घ्या नावा संघ. सूरज बेडक्या म्हात्रे याचकडून बघा आमच्या स्पर्धेसाठी डोनेशन आले 2000 रुपये. त्यांना देखील आपण धन्यवाद देऊ. खूप खूप धन्यवाद दादा.
चला भिंगारी संघ पायचा आता गोलंदाजी मार्कवर कोण येतोय? रघु दादा येतो का पायचं तर त्याचं षटक फार महत्वाचं, आता P2चं षटक फार महत्वाचं आहे. चला जयदीप, चला लवकर जरा. रघु दादा आले, सिनियर खेळाडू, नाही जबरदस्त व्हेरिएशन आहे त्याच्याकडे. मी तर म्हणेल चेंज ऑफ पेस असेल, गती परिवर्तन असेल, आणि त्याच्यातले ते माहिर खेळाडू आहेत रघु दादा. एक चांगलं कॉन्टेस्ट बघायला, यंगस्टर विपक्ष अनुभव. ट्रान्सपोर्ट संदीप दादाच्या माध्यमातून विकेट आहे 3000 रुपये, 5000 रुपये. लेग ब्रेक जास्त झालाय, 5555 रुपये. क्या बात आहे. 4 पंजे. SS ट्रान्सपोर्ट विकेट हॅट्रिक साठी 5555 रुपये. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू पुल केलाय, पोझिशन मध्ये आले, टायमिंग चांगलं झालं नाही. स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहेत, बॅटर बाद. हा अनुभव आहे रघु परदेशीचा. बॅटर बाद होतोय, पहिला गडी बाद होतोय. नावा संघाचा रोहनच्या स्वरूपात, रोहन उर्फ जॉन टी बाद होतोय. चला बॅटर लगेच पाठवा. चला चला जरा लवकर लवकर, नवीन बॅटर कोण येतो पाहायचंय. मित आलाय. मित येतोय. संदीप दादा आपण आता SS ट्रान्सपोर्ट यांच्या माध्यमातून विकेट हाटेसाठी 5555 रुपयाचा पारितोषिक आहे. षटकारासाठी पण तेच पारितोषिक आहेत. मला वाटतं संदीप दादा सामना एन्जॉय करतात वाटतं ना. बंगल्यावरती आहेत ते, मयूर देखील आहेत किरवलीचे, त्यांच्या बरोबर सामना ते देखील एन्जॉय करतायत. संदीप दादाच्या माध्यमातून बघा विकेट हॅट्रिक किंवा 3 षटकार मारणाऱ्यासाठी 5500 रुपयाचं पारितोषिक आहे SS ट्रान्सपोर्टच्या माध्यमातून. मित आला. रघु दादा गोलंदाजी मार्कवर, राईट आर्म राऊंड द गेट मारा करतात. चेंडू या वेळेला बघितला तर वेगाने गेलाय, फाईन लेग सीमा रेषा पार. चौकार, उपयुक्त मच निडेड चौकार. संदीप दादा SS ट्रान्सपोर्टचे मालक यांच्याकडून आमच्या समालोचकांसाठी बघा 500 रुपयाचा कॅश प्राइज झाले. धन्यवाद दादा. संदीप दादा म्हात्रे दानशूर व्यक्ती आणि फंट्या म्हात्रे, क्या बात आहे. नाही दादा तोच नाव आहे ना, नाही तर मला डोंबोला जाऊन देणार नाही कोणी इथून. नाही कुटारीला नाही का, आम्हाला एक तर कुठेही जायला लागेल, सांगेल कोणी कॉमेंटला बोलवलं आणि तिकडेच दे दानादन करावं आम्हाला. चेंडू यावेळेला पुन्हा एकदा बघितलं तर बाहेर काढला होता लेग ब्रेकच्या माध्यमातून. रघु परदेशी जबरदस्त गोलंदाजी करतोय, अनुभव पणाला लावतोय. खरे जरी धावा कमी आहेत पण त्या धावांमध्ये लढतोय. 16 धावा लागल्यात रघु दादा. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू पूल करायचा होता यावेळेला, शपल झाले ते स्क्वेअर ऑफ द विकेटच्या माध्यमातून. डॉट चेंडूची समाप्ती, 16 धावा दाखल करते. 17 धावा, 17 धावा दाखल करते SS ट्रान्सपोर्ट. संदीप दादा म्हात्रे आपण माहिती, संदीप दादाच्या माध्यमातून 3 षटकारासाठी 5555 रुपये, विकेट हॅट्रिकसाठी 5500. चेंडू या वेळेला बघा बॅटर बाद होतो इथे, काही गरज नव्हती मी तुला. सतरा धावा झाल्या दाखल करते. मॅच संपली नाही अजूनही, 32 ची गरज आहे. इथून 49 करायचे आहेत. शेवटची मॅच. स्टंपिंग झालेत. चला जरा लवकर बॅटर. वैष्णव येतोय का पाहायचं आता. मित बाद झालेत. संदीप दादाच्या माध्यमातून आपण SS ट्रान्सपोर्टचे मालक आपण तर 3 षटकाराला 5555 रुपये आणि 3 विकेट हॅट्रिक साठी 5555 रुपयाचा पारितोषिक आहे. 17 धावा दाखल करती लागलेत. येणारे 19 चेंडू, 32 ची गरज आहे. मॅच संपली नाहीये. अरे मगाशी म्हणतो रघु परदेशीचा षटक फार महत्वाचा असणार आहे, ते दाखवलं इथून कमबॅक करून. अमोल आलाय, अमोल येतोय. अमोल देखील आलाय. पाहिजे अमोल कशा प्रकारे बॅटिंग करतो. रघु परदेशी काय करतो पाहिजे, इथून लेग ब्रेक करतोय का ऑफ ब्रेक, की आपण इथे गुगली टाकतोय की रॉंग वन टाकतोय त्यांना.
शॉर्ट ऑफ लेनचा चेंडूचा पूल करायचा होता यावेळेला. शॉर्ट लेग रिजन मध्ये चेंडू जातोय. डॉट चेंडूची समाप्ती. एक चांगलं षटक इथं संपलंय. एक वाजवी षटकाची समाप्ती झाली. एक विकेट देखील त्याने मिळवलंय. धावा दिल्या फक्त आणि फक्त 5 धावा आणि 2 गडी बाद केले. समीकरण बदलत आहे. येणारे 18 चेंडू 32 ची गरज आहे. मॅच संपली नाहीये कारण भिंगारी संघ देखील मैदानात हार मानायला तयार नाहीये. नावा संघ देखील मॅच सोडायला तयार नाहीये. चला लवकर 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 फास्ट घ्यायचंय. स्पीडअप करा स्पीडअप करा स्पीडअप करा. नाही फास्ट नका घेऊ. फास्ट क्रिकेट खेळा फक्त. नाही लोकांपर्यंत कृष्णा कोणता शब्द कधी काय पोहोचेल सांगू शकत नाही. नाही मराठी भाषा ना पाहिजे तशी वळेल. कैलास पोरजीचं फिटनेस बघा ना किती चांगलं आहे. अजूनही लेजंड खेळाडू आहेत. फिटनेसकडे चांगलं लक्ष द्या. विमान देखील बघा आपण पाहू शकता. नाही ते नाव जेव्हा पडेल ना कृष्णा आपल्याला खूप आनंद होईल. पण पडलं पाहिजे लवकर. नाव लागलं पाहिजे. आपला संघर्ष सुरू आहे. नाही नेत्या लोकांनी आपल्याला थोडं सहकार्य केलं पाहिजे. बस पब्लिक जनतेचा तर विचार आहे की आपल्या भूमिपुत्राचं नाव लागलं पाहिजे. लागलं आपल्या जागेवर. नाही तर विनायक म्हात्रे आपल्याला फक्त एक जॉब खाली असतो. तो म्हणजे काय माहिती आहे का. आपल्या इथंच आपली बिल्डिंग आणि आपण पाणी सोडायचं काम करायचं. वॉचमॅनचं का आपल्याला राखीव जागा असते. राग नका म्हणून मित्रांनो खरे सत्य परिस्थिती आहे. जाऊया मॅचच्या दिशेने. गोलंदाजी मार्कवर तर कुणाल नाही. ओ वेल्लेप केलाय. पंच वाईटची खूण करत आहेत. खरं का अशा घटना भरपूर आहेत. आमच्या डोंबोलीत देखील आहेत तशाच. नाही ती रिक्षा घेतली तर काय हरकत नाही. पण आपल्याच जागेला आपण का चौकीदारी करा. नाही तर मग सोसायटीतनं गाडी निघताना हो गेट खोला. मग आपल्याला धावत यायला लागतं. कुणाल गोलंदाजी मार्कवर राईट आर्म राऊंड तिकडे मारा करतोय. ऑन साइडला टर्न केलाय. टायमिंग होत नाहीये. डॉट चेंडूची समाप्ती दे. थोडंसं वातावरण शांत झालंय. धावा येत नाहीयेत. मनीष आहे. मनीषने पहिल्या मॅच मध्ये खूप चांगली बॅटिंग केली पण तो मनीष कडून धावा येत नाही. सलामीला आलाय. अमोल आणि मनीषची जोडी मैदानावर आहे. कुणाल नाईक चांगली गोलंदाजी करतोय. लाजवाब गोलंदाजी बघायला मिळाली. मगाशी म्हणाल तो भिंगारी संघात जरी 48 झाले आपण ते फाईट बॅक करू शकतोय. हा चेंडू वेल्लेप केलाय. सोडून दिलाय. काय गोलंदाजी बघा. कुणाल नाईक मैदानावर लढतोय. रिव्ह्यू घेतला जातोय बघा बॅटरने. बघा रिव्ह्यू संपलाय ना. चला 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 भिंगारी संघाचे लगेच खेळाडू बघा. 17 चेंडू 31 ची गरज. 16 चेंडू आता 31 ची गरज आहे. 17 चेंडू मध्ये 31 पाहिजे. चला चला जरा फास्ट घ्यायचंय. 16 चेंडू 31. कुणाल गोलंदाजी मार्कवर. स्ट्राईक केला मनीष. ओ फटका चांगला आहे. बॉलर बॅक टू ड्राईव्ह. डॉट चेंडूची समाप्ती होते. कुणाल नाईक जबरदस्त खेळाडू आहे. मैदानावर थांबला. धावा केल्या. आता गोलंदाजी देखील खूप चांगली करतोय. रघुदादाचा षटक फार महत्वाचं होतं पॉवर प्ले मध्ये. तर त्याने हाताळला. खूप चांगली गोलंदाजी केली. अनुभव फार आहे. कारण नेहमीच आम्ही म्हणतो ना माणसाचा कर्म आणि अनुभव 2 गुरु आहेत. चेंडू बॅक पुढे गेला. कट केलाय. चांगलं क्षेत्ररक्षण. खूप चांगलं क्षेत्ररक्षण. डायरेक्ट हिट झालं. कदाचित इथे विकेट मिळालं असं. काय केलं. गोलंदाजाकडे फेकणं. चेंडू फार गरजे. कुणाला नाही तेच सांगतायत की चेंडू माझ्याकडे फेका. 1 चे रूपांतर 2 मध्ये ते धावसंख्या दाखल करते 20. 29 धावाची गरज आहे. 14 चेंडू. कृष्ण आपण नेहमी म्हणतो ना माणसाचे कर्म आणि अनुभव 2 गुरु आहेत. कर्म लढायला शिकवतं. अनुभव जिंकायला शिकवतं. रघुदाने खूप चांगलं षटक हाताळलं. स्क्रीनवरती देखील आपण पाहू शकता. रघुदादा जबरदस्त क्षेत्ररक्षण करतायत. खेळाडूंची त्यांना साथ लाभली पाहिजे. आता मॅच मध्ये त्यांनी वापसी केली आहे. अजूनही मॅच संपली नाहीये कारण नावा संघ मैदानावर लढतोय. मनीष खूप चांगली बॅटिंग करतोय. कुणाल पुणे गोलंदाजी मार्कवर. राईट आर्म राऊंड द मारा करतोय. कुटारी गाव एन कडून. ओ फटका चांगला. डाऊन दी ग्राउंड. क्षेत्ररक्षकाला लॉंग ऑफ वरून मी स्पीड झालीये. खूप चांगलं क्षेत्ररक्षण म्हणेल. इथे वाचवल्या धावा त्यांनी. मनीष थोडस नाराज होतोय कारण त्याला म्हणजे 2 धावा झाल्या असत्या. संध्याकाळचं वातावरण आहे. ह्याच्यामध्ये एक धाव फार महत्वाची आहे. क्रिकेटमध्ये संघर्ष केल्याशिवाय काही मिळत नाही. नेहमी म्हणतो ना आम्ही क्रिकेट खेळ नाही बच्चों का जिसमें पसीना निकलता है अच्छे अच्छे का. आणि घाम गाळावा लागतोय या संध्याकाळच्या वातावरणामध्ये. पुणे कुणाल गोलंदाजी मार्कवर. स्ट्राईकला आपण पाहू शकता यावेळेला अमोल. अमोल काय करतो. स्वतःकडे स्ट्राईक ठेवली आहे. मोठा फटका मारतो का पाहायचंय.
ओ उंच गेलाय चेंडू, झेलची शक्यता आहे का पाहायचं. स्क्वेअर लेगला आहे क्षेत्ररक्षक. बॅटर बाद. दर्पणने खूप चांगला झेल घेतलाय. दर्पणने दर्पणाखाली झेल घेतलाय. जबरदस्त संगीत ऐकलं होतं. आशिष म्हात्रेचा आवाज आपण ऐकला. समीकरण आता बदलतंय. आमचे गुणलेखक आम्हाला सत्यवान सांगतायत 12 चेंडू आणि धावा झाल्या. धाव फलकावरती आपण पाहिलं तर 21 म्हणजे 28 धावांची गरज आहे. 12 चेंडू 28, 14 ची सरासरी. वैष्णव आलाय का पाहायचं आता. वैष्णव चलाय. आता ही जोडी फार महत्वाची आहे. रघु परदेशीने एक षटक हाताळलंय, कुणालने एक षटक हाताळलंय. चला चला लवकर, जरा लवकर एकत्र येऊ नका. सिद्धिविनायक भिंगारी संघ जरा एकत्र येऊ नका. बघा सूर्य अस्ताला गेलाय. संध्याकाळचे 5:45 होऊन गेले आहेत. फास्ट घ्या. चला कैलासपूरजी सर आपण सूचना करा. नाही मॅच महत्वाची आम्ही समजू शकतोय. कुशल मुवमेंटला मॅच आहे. ना व्यासपीठावर देखील आपल्या VIP डायस मध्ये भरपूर मान्यवर बसलेत. चर्चा सुरू आहे. नाही विनायक म्हात्रेला मला वाटतं घेरा घातलाय त्यांनी. काहीतरी विचारपूस चालली आहे ज्युनियर कमिटीची आणि आता पूर्णपणे नेतृत्व विशालकडे दिले. 50 टी शर्ट दिले. त्यांचे नाव देखील आमच्यापर्यंत येऊ दे जरा. संदीप म्हात्रे SS कंस्ट्रक्शनच्या माध्यमातून टी शर्ट देखील उपलब्ध झाले. 50 म्हणजे मला वाटतं खुटारी संघाला भरपूर टी शर्ट यावर्षी. म्हणजे 4 जण झालेत पुरस्कर्ते. चला चला लवकर 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 फास्ट घ्या जरा. भिंगारी संघ थोडंसं सहकार्य करा मित्रांनो. खुटारी संघाला बघा ना पुरस्कर्ते किती लाभलेत. असे पुरस्कर्ते असले काय मग संघाने देखील तेवढी चांगली कामगिरी केली. मजा आहे. SS ट्रान्सपोर्टचे आपण तर मालक संदीप दादा यांच्या माध्यमातून आम्हाला 500 रुपयाचा कॅश प्राइज देखील समालोचन करण्यासाठी आले. त्यांना देखील आपण धन्यवाद देऊ. षटक घेऊन येतो यावेळेला आपण पाहू शकता. दर्पण येतोय. दर्पणने झेल खूप चांगला घेतलाय. स्ट्राइक एंडला आपण पाहू शकता मनीष. ओ फटका चांगला. स्टँड अँड डिलिव्हरच्या आडव्या बॅटने लपेटलाय चेंडूला. सरळ आपण कॉमेंट्रीमॅनच्या डोक्यावरून जातो. ज्या वेळेला आमचा पण इथं कॅमेरामॅन त्याच्या डोक्यावरून षटकार. 27 धावा धाव फलकाती. फटका खूप चांगला मनीषचा. मनीष थांबलाय विकेटवर. त्याला माहिती आहे इथून आक्रमण करणं फार गरजेचं आहे. एका षटकाराने समीकरण लगेच बदलतोय. नयनच्या डोक्यावरनं चेंडू गेलाय. दर्पण वरती आता दडपण असणार आहे. 22 ची गरज आहे. 11 चेंडू. षटकाराने सामना खुला झालाय. चला जरा लवकर लवकर. रघुदादा काहीतरी सूचना करतायत की ही लाईन नकोय, ही चुकीची लाईन आहे. ओव्हर पिच शॉर्ट ऑफ लाईन टाकला तर मार पडेल. 3 षटकाराला SS ट्रान्सपोर्ट संदीप दादाच्या माध्यमातून 5555 रुपयाचा कॅश प्राइज असणार आहे. मनीष मैदानावर लढतोय. लढतोय नाही मी तर म्हणे नडतोय. दडपण गोलंदाजी मार्कवर. पुन्हा एकदा फटका चांगला यावेळेला. ओव्हर पिच मिळाला. पाठवलाय पंचांचा इशारा. काय तो पाहायचा यावेळेला. 1 बाउन्स मिड विकेट सीमारच्या पार. उकार. जबरदस्त बॅटिंग. मनीष काय मैदानावर आक्रमक बॅटिंग करतो बघा. मगाशी थोडासा नाराज झाला. अमोलने धाव घेतला नाही पण तिथून त्याचा विकेट गेला. पण आता आपण दडपणवरती हल्ला चढवला जातोय. कारण मनीषला माहिती आहे कुठून अटॅक करायचा आणि अटॅक करतोय. आता सामना होता कुठे आलाय कुठे. 10 चेंडू 18 ची गरज आहे. सामना खुला झालाय. मनीष जबरदस्त बॅटिंग करतोय. 10 आता 2 चेंडू मध्ये 10 धाव कुठले. दडपण. ओ पुणे त्या लिडिंग एज झेलची शक्यता आहे. रघुदा आहे तिथे चूक होणार नाहीये. बॅटर बाद. मॅचची गोल्डन विकेट. पाहिजे आता नवीन बॅटर कोण येतोय. स्वराज आलाय. बिग विकेट. स्वराज आलाय. दडपणने दडपणाखाली विकेट घेतलाय. 9 चेंडू 9 चेंडू 18 ची गरज आहे. 14 आपण बघितलं तर मनीषनी काढल्या. नवीन बॅटर तर स्वराज येतोय. चला जरा फास्ट फास्ट खेळायचंय. नाही माणूस चार्ज झालाच पाहिजे. असं मोबाईल आपण चार्ज करतो नंतर बघा नेटवर्क चालू केलं नेट चालू केलं का फास्ट चालतो. हल्ली बघा ना प्रत्येकाच्या हातात लहान मुलगा देखील बघतो नेट नाहीये वाटतं. क्या बात है क्या बात है.
दर्पण. ओ वेगवान चेंडू, काय गोलंदाजी केली जाते बघा. आधीचे चुकीचे चेंडू टाकले दोन, नंतर दोन चेंडू मध्ये कमबॅक बघा काय जबरदस्त बघायला मिळालं. खूप चांगलं कमबॅक. 8 चेंडू 18, मॅच संपली नाहीये. स्वराज स्ट्राईकला. व हवेमध्ये झेलची शक्यता आहे. चेंडू पडल्यानंतर थोडासा डायव्हर्ट होतोय. एकदा कंप्लीट केले, 2 होतात का पाहायचंय. 2 धावा इथून कंप्लीट केल्या. त्यात गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या आपल्याला 33 धावा धावफलकाती लागल्यात. 7 चेंडू 16. प्रकाश दगडू मात्रे यांच्या माध्यमातून देखील आम्हाला डोनेशन प्राप्त झाले 1000 रुपये. त्यांना देखील आपण धन्यवाद. 7 चेंडू 17. हा चेंडू फार महत्वाचा आहे. 7 ला 16 पाहिजेत. हा चेंडू फार महत्वाचा आहे. दडपण 3 चेंडू खूप चांगले टाकलेत त्यांनी. हा चेंडू देखील त्याला पकडून टाकावा लागणार आहे. हा चेंडू डाऊन दी ग्राउंड मिड विकेटला चालला. एक धाव कंप्लीट केली. 2 होतात का पाहायचंय. 2 झाल्या. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहू शकता या वेळेला 49 लक्ष असताना धावफलकावरती धावा लागल्यात 35. येणारे आपण 6 चेंडू 14 ची गरज आहे. चला पास घ्या. चला 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 6 चेंडू 14 ची गरज. या षटकात धावा आल्या तब्बल. आमचे गुणलेखक आम्हाला सांगतायत 14 आल्यात. चला फास्ट घ्यायचंय. अंतिम मॅच, अंतिम षटक. उंच उंच टावर आपण पाहू शकता. चला लवकर लवकर फास्ट घ्यायचं जरा. 6 ला 10 कमी आहेत. संदीप दादा च्या माध्यमातून एसएस ट्रान्सपोर्ट्स विकेट हॅट्रिक साठी 5555 रुपयाचा कॅश प्राइज झाले. षटकार हॅट्रिक साठी देखील 5555 रुपयाचा कॅश प्राइज मिळणार आहे. अंतिम षटक कोण घेऊन पाहिजे. सागर परदेशी आलाय. सागर परदेशीकडे चेंडू नहीं तर मित्रांनो मैच भवितव्य सोपवलंय. संगीत सुन के ज्ञान नहीं मिलता है, मंदिर जाके भगवान नहीं मिलता है, लेकिन लोग आज भी उस पत्थर को पूछते क्योंकि भरोसे लायक कोई इंसान नहीं मिलता है. आणि भरोसा दाखवला या वेळेला आपण पाहू शकता. गोलंदाज निवडलाय सागर परदेशी. स्ट्राइक एंडला वैष्णवला आपण पाहू शकता. वैष्णव कडे गुणवत्ता आहे, प्रचंड गुणवत्ता आहे, ताकद प्रचंड आहे. इथून गुणवत्ता सिद्ध करतो का पाहिजे. चला दडपण झाला लवकर. 6 चेंडू 14 धावा 6 चेंडू. पास पास नाही पास आम्ही सांगतोय ना मित्रा. समालोचक वरडणार तरी किती वेळा फास्ट घ्या म्हणून. फटका चांगला स्टँड अँड डिलिव्हरीच्या माध्यमातून चेंडू चालला या वेळेला वाईड इस्ट लॉन्ग ऑन सीमा रेषाबार. मच नीडेड षटकार. और ये देखो उठाया गया मामा के मशीन के पास. क्या बात है. देवा भलतेच लय मध्ये आले. 5 चेंडू आणि धावा हव्यात आपण तर 8. पहिल्या चेंडू वरती आपण तर सागर परदेशीचा सत्कार केलाय, स्वागत केलाय. चला वैष्णव भोईर आहेत, त्यांना माहिती आहे कशा प्रकारे इथून क्रिकेट खेळायचं. अटॅकिंग क्रिकेट खेळणं ते जाणतायत. मॅच खूप चांगली बघायला मिळते. दोन्ही संघ लढतायत मैदानावर. सागर परदेशी पायचा इथून वापसी करतोय का. ओव्हर पिच टाकला, चेंडूला पाठवून दिला वाईड इस्ट लॉंग ऑन सीमारेषा पार. अंतिम षटकामध्ये तर 5 चेंडू मध्ये 8 ची गरज आहे. दुसरी आपण तर मॅच जिंकून पुढच्या फेरीत दाखल होण्यासाठी. भिंगारी पक्ष आपण तर नावामध्ये आपण मॅच पाहतोय. चला फास्ट घ्या जरा फास्ट घ्या. सातत्याने आपण सूचना करतोय. खेळाडूने देखील सूचनेकडे लक्ष करणं फार गरजेचं आहे. नावाचा खेळाडू सातत्याने सांगतोय बळबडी लवकर सांगा. स्वीप केलाय, चेंडूला पाठवला, डीप स्क्वेअर लागला. एक धाव कंप्लीट. इथे दडपण कडून झाली चूक आणि चेंडू गेलाय सीमा रेषा पार. चौकार नशिबात.
सागर परदेशी लेफ्ट हँड ओव्हर द विकेट मारा करतोय ओ आपल्या स्टाईलने सामना संपवलाय. नावा संघ पुढच्या फेरीत दाखल होतोय. अभिनंदन. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच लगेच घोषित करतोय आम्ही. वैष्णव भोईल ठरतो या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. पारख्या मल्हार यो सामना जिंकून चला वैष्णव ठरतो या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. चला वैष्णव जरा लवकर या. याच दरम्यान आजच्या दिवसामध्ये आपण ज्यांचा एक सुमधुर मराठीचा आवाज ऐकला, एक उत्कृष्ट समालोचक कल्याण डोंबिवलीचा गोड आवाज, सागावचे भूमिपुत्र बाळू पाटील सर यांचा इथे सन्मान केला जातोय. धन्यवाद बाळू पाटील सर. आपल्या सुमधुर वाणीने प्रेक्षकांची मनं जिंकली. तसेच एका कॉलवर तिथे प्रत्येक वर्षी आपल्याला अवेलेबल होतात आणि आवर्जून इथे उपस्थिती दाखवतात. विशाल म्हात्रे आणि भावेश म्हात्रे यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जातोय. बाळू पाटील सर सागाव एक उत्कृष्ट समालोचक, थँक्यू सो मच. आज आपली उपस्थिती आपण दाखवली. चला मॅन ऑफ द मॅच या वैष्णव.